नुसतं असं म्हणजे असं वाटते का असं गोव्याला जावं. उमा दे उमा. चेंडी बघा शेंडीपुरीची वारकुश आले म्हणून गोव्याला फिरायला जावलं मध्ये कपडेच नाही आहेत. जास्त असतं 46 नुसता गोवा गोवा गोवा. अरे बाबा बस झाला, दुसरा का तरी पकरा. माझं असं म्हणणं आहे का हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे. मी पिल्लू मगाशी उठलाय. पप्पा बी त्यांना कोलबी आणि माकड आहेत ना. तर मम्मी बोलत होती कोलब्या आहेत आणि साफ करून मम्मीने कोलब्या साफ करून त्या मम्मी बनवल्या आणि त्यानंतर तिथे माकड्या वगैरे धुवून घेतल्या. मला पण कोलब्या अख्ख्या सोडलेल्या लागतात, ते आम्ही आता फ्राय करतो फक्त. इकडे आहे ना, मी आतापासून जेवायला कोलबी फ्राय आणि सुका भात तसं घेते मी तर जेवण. आत्ताच आहे ना माझं जेवण वगैरे झालं आणि मी घेते आता भांड्यांचा पसारा झालेला तो आटपाला. तर पटापट घेते भांडे वगैरे त्यांचं आहे ना. म्हणजे माझे भांडे वगैरे घासून आणि आमचा फॅनच एसी बंद पडला. रातचेच तर आम्ही नुसतं एसीनं झोपला. तर पिंची झोपली ते रूममध्ये सध्या फॅनवर. नंतर पप्पा येऊ फॅन करताना बघ होता. तोपर्यंत मी बसलो आहे बोलते. हेच मी झोपतच होतं तेवढ्याने ये आलं आणि मस्का पॉलिशी लावणं चालू आहे जरा माझा. नुसतं असं म्हणजे असं वाटते का असं गोव्याला जावं. डॉक्टरने सांगितले CVUची कमी आहे. विटॅमिन सी गाईज, विटॅमिन सी. अरे जा, ते रील येताना त्याच्यानंच हवा टाईट झाली. पण आपल्याला कोकणात थोडी ना जायचं आपण. माझी बेबी 1 इयरची झाली तर तिला मी आता एक चाटे मी बनवते. आगारो ग्रँड एग बॉयलर अँड पोचर यामध्ये उकडून अंडी. इकडे बघा माझा एक कसला भारी शिजलेला आहे की नाही बेस्ट प्रोडक्ट. आणि मी माझ्यासाठी बनवले पोचर, ते पण खूप जास्त टेस्टी झालते. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे. बाय करा. कोणाशी तर आताच जाऊन आलो ना पेट्रोल भेट ना CNG भेट. सगळा भेटेल. आपण गोव्याला जाऊ. माझं पुन्हा तर कर्नाटकाला चला. 25,000 ते 5 रुपये बी नाही ते किती देखो. बस जिरली. आणि आमचा असा विचार चाललाय नाही, काहीच विचार नाही आमचा. मग जा. आम्ही किती 3 वर्ष झाले मी गोव्याला गेलो नाही काहीच. आम्ही बस गोवाच बोलतोय आपण, दुसरा थोडं ना. टिकली बी मी दुसरी लावली आंबा आहे तिथं. तर आमचा असा विचार झाला जर आमचा प्लॅन सक्सेस झाला ना काहीच. मी बोललो का बॅनला जवरांच्या स्टोऱ्या बघता गोवा. तर माझा मला असं वाटतं अदर स्टेट मधून नाही पण महाराष्ट्रामधून नुसती पनवेलशीच जेल्याम सगळी. हो, MH46 जास्त असतं. 46 नुसता गोवा गोवा गोवा. अरे बाबा बस झाला, दुसरा का तरी पकरा. माझं असं म्हणणं आहे का मी काय बोललो शॉपिंगला पण मी बँड्राला नाही जाणार. मग नाही तूच कुठं तरी न्या शॉपिंगला. हलकी फुलकी शॉपिंग बोललो काय, हलकी फुलकी. डोल्यांक तरी झाला पट्ट. बंद कर. हलकी फुलकी शॉपिंग. अरे डोल्यांक तरी झाला, बंद कर. आणि मी काय बोललो 8 दिवस जावं तर तशी पण नको. बस 5 दिवस पोर्टल आवाज कर. हा का नाही सांगा. बघू म्हणजे हा बघू म्हणजे हो. बस जिरली. आणि आता आमची पिंचू दीदी कुठे चालली. पिंचू दीदी तू कुठे चाललीस? तिकडं का टाटा. उमा दे उमा. चेंडी बघा शेंडीपुरीची वारकुशे. इकडे आहे ना मी घेतला पसारा आटपाला. तोपर्यंत पप्पा ना वडापाव सांगले ते आणलं तर मी घेते आता खाऊन. पहिल्यानंतर घेतला आटपाला. वा रूम पसारा झालाच नव्हता. ती अलमारी आहे ना ती छोटी ऑलरेडी आणि वरती बघताव ना तो आता फुल झालेला आहे. आणि तो एकच आहे फक्त तो तिसऱ्या साईडचा. त्याच्यात मी फक्त नवीन साड्या ठेवतो. तर त्याच नवीन साड्या वरती टाकतं. जुन्या साड्या अलमारीत ठेवतो. तरी पण माझे पॅन्ट टी शर्ट आहेत ना त्या ठेवायला जागा नाही. क्या करू, कपडे रखने कोई जागा नाही आहे मेरे पास अभी. आणि पिंचीच्या तर वेगळंच.
मी येतं का वडापाव पाचात वडापाव याला मला नाही खायचं. सुकी चटणी नाही आहे काहीच. बडाबड वडापाव खायला मेन कडे मेन मला आहे ना सुकी चटणी जास्त आवडतं वली चटणीच्या पेक्षा. वली चटणी आवडतं ती पण आमची कॉलेजची कुंड्यावरची ती आंबट असताना ती बाहेर आवडतं. ते वडापाव तर कौशिक आलं नाही तर बघू गेलो का कधी लवकर खाईन मस्तपैकी सदैया खाऊन घेतं. हे सीन असं झालं का मी सगळं आटपला नाही मला ब्लॉग कंटिन्यू करायचीच आठवण नाही झाली. माझा इथं बाबू वगैरे झोपला त्यानंतर मी मॅगी वगैरे बनवीन ती दाखवीनच. तोपर्यंत मी सगळं आटपून झालं तरी पण कपडे ठेवायला जागा नव्हती काहीच. तर आज ते कपडे आहे ना मी इथं ठेवलं पिंसूचं इथं माझं टॉप सगळं इथं बाकीचं इथलं आता उचललं आहे त्यांचं सगळं आहे. आणि या साड्या उद्या आहेत ना वरती ठेवायचं तर हे सगळं राहिले नाही. ब्लँकेट आहे आमचा असं सारखं पण ब्लँकेट आहे इथे यानं कपडं काढलेलं पण हे काही केलं नाही. मग आम्ही आता झोपू आमची तिघांची ब्लँकेट आहे माझा पिल्लूचा डॅडीचा. इकडे आहे ना मी घेतलं तर मॅगी बनवायला आणि एक किंडर जॉय घेतलं मी मला खावायला. किंडर क्रीमी आहे सॉरी जॉय नाही. आणि इकडे आहे ना मी मस्तपैकी मॅगी बनवून आणली. माझा गोंडू इथं झोपला मॅगी बघत बघत मी आता नेटफ्लिक्सवर काहीतरी बघते गाईस. पण पडला माझी त्यांची तर चलो. आणि मी आहे ना तर मॅगी खाल्ली आणि यांच्याकडनं माझं डोकं दुखायला लागलं काहीच कारण की मला टेन्शन आले. मला गोव्याला फिरायला जावं माझे कपडेच नाही आहेत. हिला टेन्शन आले त्या मला का माहिती नाही आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे म्हणजे काय जाऊ दे. बडे बडे देशों में छोटी छोटी गलतियाँ होती रहती है. तुम्ही ब्लॉग बघत राहा हसत राहा बाकी काय आमचं काय तुम्ही हसले आम्ही हसले एकच गोष्ट. गोव्याला गेल्यावर बोलू. आणि मला तर लई झोप काही. बाय बाय गुड नाईट. ओ टेक केअर. आता बोला ना जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय 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 टेक केअर. आणि टेन्शन घेत राहा देत राहा आयुष्यात पुढे चालत राहा. हॅलो गाईज तर गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि इथे आहे ना आता मी घेते चाय बनवायला. घेतो तशी मी बटर आणलेलं आहे. चला बरं चाय पिऊन घेऊ गाईचं पण बटरच नव्हतं बटर नव्हतं टोस्ट पण टोस्ट झाली नाही आवडत जास्त. जरा बटर आणि चाय पीत नाही मी चाय फक्त बटर तसं डिप करून तवला. त्यानंतर बघू जेवायला इथे डाळी बनवते बघ तुरीची. आणि इकडे आहे ना मी आता टोस्टमध्ये बटर आणि चाय घेतला आहे पिवाला. तर इथं बघा नको माझी मुंगी आली मुंगी सफेद मुंगी नको नको ए नाही नाही कर नाही 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 नाही. अय आणि तुझे खाजू कुठे येतं खाजू इथे येतं का. अरे देवा कसा अरे देवा गांधुली शाली. तर चला मी घेते चाय पिऊन. आणि इकडे आहे ना आमच्या बबडूची पण आता आंघोळ झाली. बबडू बसल्या डॅडीची जवळ आणि मी चाललो होतो माझा जेवढी बनवायला. आणि इकडे आहे ना मी आता इकडे डाळ बनवायला मग कांदा बिंदा मी भरती गेले ते घेतला टॅमॅटो खोबरं त्याच्यानंतर. आणि माझं आहे ना एक इथं डाळ वगैरे बनवून झालं आहे आणि मी गेले ओय बिलकू गरम आहे तो अगा खाली गेला जा बॅट घेऊन जा बॅट घे टाटा. चलगन आणि मी घेत आता भाकरी कारण की संध्याकाळी एकदमच गरम होतं
आणि आता शेगडी पण फुल आहे तर बरं पटकन भाजून घेऊ द्या. आणि एक येतं माझी भाजी होते तर बरं टाईम आहे तर बरं भाकरी पण भुजून घेऊया बरं. तोपर्यंत मी पीठ घेतलं आहे चालू आणि पाणी ठेवलं आहे खुर्चीसाठी. नंतर बरं भांडी म्हणजे आत पडली. आणि इकडे आहे ना माझी अशी मस्तपैकी डाळ झाली नाही इथं कोबरा मिक्स करायचं झालं तर माझी अशी मस्तपैकी डाळ शिजून झालेली आहे तर मी त्याचं झाकण लावून आणि एक बनवते पटकन भात.